नांदेड अभिवक्ता संघ व जिल्हा जयंती मंडळातर्फे लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी। मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश नरेंद्र के ब्रह्मे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम। साहित्यिक मारुती कसाब यांचे प्रेरणादायी व्याख्यान। नांदेड अभिवक्ता संघ आणि जिल्हा जयंती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा व सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश माननीय नरेंद्र के ब्रह्मे हे होते। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक व व्याख्याते मारुती कसाब उदगीर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। नांदेड अभिवक्ता संघ व जिल्हा जयंती मंडळातर्फे लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा व सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश माननीय नरेंद्र के ब्रह्मे हे होते। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक व व्याख्याते मारुती कसाब उदगीर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। त्यांनी लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, शाहिरी आणि सामाजिक परिवर्तनातील योगदानावर प्रकाश टाकत त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सरकारी वकील रणजित देशमुख, नांदेड अभिवक्ता संघाचे अध्यक्ष यधुपत अर्धापूरकर तसेच जिल्हा जयंती मंडळाचे अध्यक्ष SL कापसे उपस्थित होते। मान्यवरांनी डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन ॲडव्होकेट शिवराज कोहळीकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन ॲडव्होकेट किरणकुमार दशरथ गायकवाड यांनी केले। आज अण्णाभाऊ साठेंची 106वी जयंती आम्ही आज न्यायालयात साजरी केलेली आहे। त्यासाठी स्पेशल वक्त्यांना बोलवलं आहे आणि वक्त्यांचं इतकं सुंदर संभाषण सगळ्यांशी झालेलं आहे आणि त्यांनी जे अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठेंना जागृत केलेलं आहे आणि आमच्या मनामध्ये त्यांनी जे कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत, जे कोणी वाचलं नसेल नक्की त्यांना वाचा वाटेल अशा स्वरूपाचे त्यांचे आज वक्तव्य आलेले आहे। युवकांना काय सांगायचं? युवकांना अगदी स्पष्टपणे एकच आहे की इकडं तिकडं भटकायची गरज नाही। तुम्हाला न भटकता तुम्ही जे आहे साहित्य जे अण्णाभाऊ साठेंनी सांगितलेलं आहे, वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी परिचय दिलेले आहे वेगवेगळ्या व्यक्तींचं, ते जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला निरागस कधी व्हायची गरज नाही। पॉझिटिव्हली तुम्ही आयुष्यात पुढे सरकू शकता।